शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी सुद्धा बोबदेव घाटातील गँगरेप झालेल्या परिसराची पाहणी केली। बोबदेव घाटामध्ये एका तरुणीवरती सामूहिक बलात्कार झाला होता। गेल्या 4 दिवसांपासून पोलीस आरोपींचा शोध घेतात, पण हे आरोपी अजूनही मोकाट आहेत। त्यामुळे विरोधकांकडून सरकारवरती टीका होते। बोबदेव घाटातल्या गँगरेपमुळे पुणे नाही तर महाराष्ट्र हादरला। त्या स्पॉटची पाहणी करण्यासाठी स्वतः पवार साहेब आलेले आहेत, सुप्रियाताई आहेत आणि ह्या स्पॉटवर नेमकं काय झालं त्यावेळेस। खरं तर आज 4 दिवस उलटून गेले तरी पोलिसांना कुठलाही क्ल्यू अद्याप मिळू शकलेला नाही, कारण निर्जन स्थळ आहे, समोरच पोलीस मदत केंद्राचं ठिकाण आहे, तरी अद्याप आरोपी सापडत नाहीत। त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि म्हणून महिलांच्या सुरक्षेचं काय हे ह्या प्रश्नाला पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतः पवार साहेब इथं आलेले आहेत, स्पॉटला भेट देत आहेत आणि स्वतः सुप्रियाताई त्यांच्यासोबत आहेत आणि पाहणी केल्यानंतर ते सविस्तर यावर भाष्य करतील। पण या निमित्ताने पुण्यातील कोयता गँग असेल किंवा आणखीन महिला सुरक्षा इतर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेले आहेत आणि त्याची चर्चा सुरू आहे। सरकार पुन्हा एकदा एका अर्थाने सपशेल फेल ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या प्रश्नावरती पुणे पोलिसांचं अपयश पुन्हा एकदा या निमित्ताने उघडकीस आलेलं। स्वतः सुप्रियाताईंनी साहेबांना स्पॉट दाखवलं आणि या प्रश्नाचं गांभीर्य पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे। एका अर्थाने इलेक्शन आपल्याला माहिती तोंडावर आहेत, त्या पार्श्वभूमीवर साहेबांची ही भेट या बोबदेव घाटातील स्पॉटवरची निश्चितच एक वेगळं वळण देणारी ठेवू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, बोबदेव घाट।